जे काही गोळा करून ठेवलेलं आहे, मग नातेवाईक असतील, घरदार असेल, संपत्ती असेल, दागिने असतील, साड्या असतील किंवा अजून काय काय असेल, जे काही सगळं गोळा करून ठेवलेलं आहे ते माझं आहे अशी पकड घट्ट असली की त्याला अहंता आणि ममता असं म्हणतात. आणि अशी अहंता आणि ममता जर घट्ट चिकटलेली असेल तर कितीही प्रयत्न केला तरी सुखरूपतेचा अनुभव आम्हाला कधीच येऊ शकत नाही. पण अहंता आणि ममता सोडली पाहिजे असं मला शेवटपर्यंत कळतं. कळतंय का आपल्याला की स्वभावातून ते घालवलं पाहिजे? नाहीच कळत शेवटपर्यंत. किती आपल्याला इतकी छळते. छळणारे नेहमी बाहेर असतात असं आपल्याला वाटतं. छळणारे नेहमी बाहेर आहेत अशी आमची चुकीची कल्पना आहे. असं अजिबात नाही. छळणाऱ्या वृत्ती आतमध्ये आहेत पण आमच्या ते शेवटपर्यंत लक्षात येत नाही. ते लक्षात आणून देण्याचं काम संत जे आहे ते नक्की करतात. मग हे अहंता आणि ममता, डॉक्टर काका त्याला एक छान नाव देतात. कारण इकडे जे आपण सगळीकडे पाहतो, ज्या वेळेला फॅक्टरीला नेला जातो तेव्हा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अशी जोडी असते बा. त्याला डॉक्टर काका अहंता आणि ममता म्हणतात. अशा अहम ममतेच्या ज्या 2 ट्रॉली आहेत त्या घेऊन